नमस्कार, माझं नाव राजू वायसे. अंजनगाव तालुका बारामती जिल्हा पुणे येथील रहिवासी आहे मी. गेली 5 वर्ष झालं पोल्ट्री या व्यवसायात मी कार्यरत आहे. आता म्हणजे वॉटर कंडिशनर बसवायच्या अगोदर माझी परिस्थिती एवढी खराब होती की मी अक्षरशः हे क्षेत्र सोडणार होतो. अच्छा. नंतर मग कंडिशनरची ज्यावेळेस मला बातमी म्हणजे व्हिडिओ बघितलं मी, त्यावेळेस असं जाणवलं की काहीतरी कंडिशनरमधून काहीतरी वेगळं काहीतरी आहे म्हणून मी तो बसवला. हां. नंतरनं बसवल्यानंतर दीड वर्षानंतर मला पहिल्या स्लॉटला असं जाणवलं हां. की बाबा पक्ष्यांना जी पाहिजे म्हणजे जी पाणी पचायला पाहिजे पक्ष्यांना, हां. ते पाणी ह्या कंडिशनरमुळे बऱ्यापैकी पचायला लागलं. पचायला लागलं. त्यामुळे आज अशी कंडिशन आहे की मी हे क्षेत्र सोडणार होतो, पण आज अशी कंडिशन आहे की बऱ्यापैकी मी ह्या क्षेत्रात चांगलं कार्यरत आहे. अच्छा, म्हणजे आपला केवळ वॉटर कंडिशनर बसवल्यामुळे आपल्या ह्या व्यवसायामध्ये आपण आतापर्यंत टिकून आहात. हो, हो. अच्छा, आता आपला वॉटर कंडिशनर बसवल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला तुमच्या पक्ष्यांमध्ये किंवा पक्ष्यांमध्ये म्हणजे जे पक्ष्याला खाद्य पचत नव्हतं हां. पाण्यामुळे, ते पाणी आता पक्ष्याला खाद्य पचतंय. अच्छा, आणि हे सगळं हा महत्वाचा घटक आहे. अच्छा, म्हणजे केवळ वॉटर कंडिशनर मधून पाणी आल्यानंतर ते पक्ष्यांना पचायला लागलं. त्यांच्या वजनामध्ये वगैरे काय फरक जाणवला का तुम्हाला? वजनामध्ये फरक हा ना, पचतंय म्हणून वजनामध्ये फरक येतोय ना. अच्छा अच्छा अच्छा. तुमची किती हजार पक्ष्यांची पोल्ट्री तुमची? माझी 15,000 पक्ष्याची कॅपॅसिटी आहे. अच्छा, ह्यांची ही 15,000 क्षमतेचे पक्ष्यांची कॅपॅसिटी आणि हे त्यांचं हे एवढं मोठं एसी सेड आहे आणि त्याच्यामध्ये हे गेले किती वर्ष आपण 5 वर्ष झालं करता. त्याच्यापैकी आता आपण गेल्या 1.5 वर्षापासून आपला वॉटर कंडिशनर वापरता. वॉटर कंडिशनर वापरल्यापासून तुम्ही समाधान आहात का? भरपूर समाधानी आहे. अच्छा, इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? इतर फार्मरला बी मी हे आपलं सजेस्ट केलेलं. हां. नंतर 2-3 फार्मरने बी हे बसवलंय. अच्छा. त्यांना बी बऱ्यापैकी चांगला रिझल्ट आहे. अच्छा, धन्यवाद सर. ओके, धन्यवाद.